नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आज जवळपास 16 दिवस झाले परभणीपासून लॉंग मार्च चालू आहे. शहीद सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे याकरता तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर लॉंग मार्चमध्ये सामील झाले असून यामध्ये वयस्क लोकांचाही सहभाग आहे. यामध्ये आम्हाला न्याय द्या नाहीतर मारून टाका अशा तीव्र प्रतिक्रिया देताना दिसतात. शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी जो सत्यशोधन समितीचा अहवाल प्रकाशित झाला त्यावर तीव्र अशा प्रतिक्रिया राहुल प्रधान, ज्येष्ठ पत्रकार तिस्ताई शेटलवाड, पत्रकार राजू पळेकर यांनी दिल्या. ज्यांनी ही विटंबना केली तो दत्ता सोपान पवार खरंच माथेफिर होता का? 10 तारखेला घटना घडल्यानंतर 11 तारखेला परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांनी पोलिसांना तशी कल्पना दिली होती. त्यांना शंका होती या मोर्चाला कोणीतरी बदनाम करेल किंवा गालबोट लावेल, परंतु पोलिसांनी लक्ष दिले नाही. परभणी पोलीस उपस्थित असताना बघ्याची भूमिका घेतली व रात्री 11 नंतर पोलिसांनी आंबेडकरी वस्त्या टार्गेट केल्या. महिला मुलांना बेदम मारहाण केली, त्यामध्ये बाळंतीणही सुटली नाही. अमानुष अत्याचार केला, निष्पाप लोकांना टार्गेट केले. हे सर्व मारहाण वच्छलाबाई यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग करत असल्याचे पोलिसांनी दिसले. त्यांनाही अमानुष मारहाण केली. हा हल्ला शांत डोक्याने केला असल्याचे दिसून येते. शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला या धक्क्याने विजय वाकोडे हे सुद्धा शहीद झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची भूमिका ही अन्याय करणारी आहे. यांना मुंबईला लॉंग मार्च आहे हे असे माहीत असूनही सरकार, मुख्यमंत्री कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाहीत. अभय टाकसाळ म्हणतात, कायदेशीर आधार नसताना कोम्बिंग ऑपरेशन केले, गरज नसताना घरातून तरुणांना उचलण्यात आले व आंबेडकरी वस्त्या टार्गेट केल्या जातात. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पोस्टमार्टममध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीत झाला असल्याचे डॉक्टर सांगत असताना आपले मुख्यमंत्री मात्र सभागृहामध्ये सोमनाथचा मृत्यू हा जुन्या आजारामुळे झाला असल्याचे सांगत आहेत. दादांत ते खोटे बोलत आहेत. सोमनाथची आई म्हणते, अटक करण्यापूर्वी माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता, तर गृहमंत्री साफ खोटे बोलत आहेत. आधी जात विचारली व नंतर सांगितले तुमचा मुलगा हार्ट अटॅकने मृत्यू पावला. आतंकवादी जसे पकडण्याकरता कारवाई केली जाते त्याचप्रमाणे आंबेडकरी जनतेची अवहेलना केली. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या PM रिपोर्टमध्ये सोमनाथच्या मणक्यावर मानेवर घाव घातल्याचा रिपोर्ट आलाय. हे सरकार जातीवादी आहे. पोलिसांनी अत्याचार करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, त्यांना पाठीशी घालत आले आहेत. तर राजू पळेकर असे म्हणतात की पोलीस एका विशिष्ट समाजाच्या विरोधात काम करत आहेत असे यातून दिसते. जो समाज जागृत आहे त्या समाजाला टार्गेट केले जात असल्याचे दिसते. ज्येष्ठ पत्रकार तिस्ताई शेटलवाड म्हणतात, CRPC कोम्बिंग ऑपरेशन लोकशाही विरोधात आहे. सोमनाथची वकिलीची परीक्षा दुसऱ्या दिवशी होती. वडार समाजातील व्यक्तीने काय पुढे जाऊच नये असे काही धोरण आहे का? सोमनाथचे दोन्ही भाऊ पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. कोम्बिंग ऑपरेशनची ऑर्डर कोणत्या पोलिसांनी दिली याची पूर्ण माहिती द्यावी व कोणाकोणावर कारवाई केली याची माहिती सरकारने द्यावी. हायकोर्टाचे रिटायर्ड जस्टिस नेमणूक केली असल्याचे समजते. 2 लोकांचा मृत्यू झाला. सरकारने आपली गलती मान्य केली पाहिजे व सोमनाथला न्याय मिळवून दिला पाहिजे. याचे उत्तर लोकशाहीत सरकारला द्यावेच लागेल असे तिस्ताजी शेटलवाड म्हणाल्या. तर राहुल प्रधान म्हणतात, परभणी प्रकरण हे शांत डोक्याने केलं आहे. भीमा कोरेगाव सारखेच हे प्रकरण असल्याचे ते सांगतात. हे सरकार UMचे आहे. लोकांचे मन वळविण्याकरता परभणी प्रकरण किंवा मस्साजोगते संतोष देशमुख प्रकरण असल्याचा संशय आहे. तर शर्मिष्ठा भोसले म्हणतात, वच्छलाबाई व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मोबाईल कुठे आहे याची माहिती पोलीस द्यायला तयार नाहीत. या लॉंग मार्चची सरकारने गंभीर दखल घ्यावी व शहीद सोमनाथ सूर्यवंशी व शहीद विजय वाकोडे यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. आमचा सरकारने अंत पाहू नये. आमची न्यायाची मागणी आहे, न्याय मिळवून द्यावा एवढी माफक अपेक्षा आहे.
धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.